नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MR टोपले एज्युकेशन चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण बरेच दिवसांनी लेक्चरला सुरुवात केलेली आहे, कारण की वेगवेगळे पर्सनल कारण, उदाहरणार्थ इलेक्शन ड्यूटी वगैरे होती, त्याच्यामुळे आपल्याला लेक्चर वगैरे बनवणं शक्य झालं नाही। तर आज आपण लेक्चरला सुरुवात करूया। ग्रामसेवकचं फलोत्पादनाचं दुसरं लेक्चर आंबा। आणि महत्त्वाचं म्हणजे आता ग्रामसेवकचंही एक्झाम वगैरे जवळ आलेले आहे, म्हणून आपण जास्त फोकस करूया ग्रामसेवकच्या याच्यावरती। फलोत्पादनाचं दुसरं लेक्चर ते म्हणजे आपलं आंब्यावरती घेऊया। वनस्पतिक नाव म्हणजे सायंटिफिक नाव आंब्याचं मँगीफेरा इंडिका हे सायंटिफिक नेम किंवा वनस्पतिक नाव आहे। त्याचं कुळ, त्याला फॅमिली इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, त्याला अनाकार्डियासी ही त्याची फॅमिली आहे। मूळ स्थान आपल्या आशिया खंडाचं आहे हे आंबा पीक। त्याच्यानंतर आंब्याला फळांचा राजा म्हणून ओळखले जाते। राष्ट्रीय फळ म्हणून सुद्धा आंब्याला ओळखलं जातं। त्याचप्रमाणे आंबा हे क्लायमॅटिक फळ आहे। त्याच्यानंतर पॉलिनेशन हाऊसफ्लायमुळे होतं। जे आंब्याचं पॉलिनेशन वगैरे आहे ते परागीभवन वगैरे मराठीमध्ये म्हटलं जातं, ते हाऊसफ्लाय म्हणजे आपली जी घरमाशी वगैरे आहे त्याच्यापासून पॉलिनेशन होतं। त्याच्यानंतर व्हिटॅमिन ए सर्वात जास्त आंब्यामध्ये असतं। त्याच्यानंतर हवामान व जमीन, भरपूर पावसाचा प्रदेश आणि दमट हवामान आंब्याला चांगलं मानवते। त्याचप्रमाणे आंब्यासाठी जे तापमान वगैरे आहे ते किती 17 ते 26 अंश सेल्सिअस पर्यंत आंब्याच्या वाढीसाठी उत्तम तापमान मानलं जातं। त्याचप्रमाणे जांभ्या खडकापासून बनलेल्या गाळाच्या खोल व मध्यम काळ्या जमिनी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या आम्लयुक्त जमिनी आंब्यासाठी योग्य असतात। त्याचप्रमाणे जमिनीचा सामू 5.5 ते 7.5 पर्यंत असावा। त्याच्यानंतर आंब्याचं महत्त्वाचं म्हणजे जाती बघूया। आंब्याचं महत्त्वाच्या जाती बघूया। हापूस झाली, तोतापुरी झाली, बेगनपल्ली झाली, दशेरी, हिमसागर, केसर, लंगडा, नीलम, चोसा, वनराज, सुवर्णरेखा, मुलगोवा ह्या महत्त्वाच्या आंब्याच्या जाती वगैरे आहेत। आणखी जर तुम्हाला एखाद्या रेफरन्स बुकमधून वगैरे सापडल्या तर वाचा। त्याच्यानंतर संकरित जाती, याच्यावरती प्रश्न शक्यतो विचारला जातो। याच्यावरती संकरित जाती म्हणजे कसा प्रश्न विचारला जातो, नीलम आणि दशेरी याच्यापासून कोणती जात केलेली आहे, तर मल्लिका ही जात तयार केलेली आहे, असा प्रश्न विचारला जातो। त्याच्यानंतर दशेरी आणि नीलमपासून कोणती आम्रपाली, त्याच्यानंतर नीलम आणि हापूसपासून रत्ना आणि हापूसपासून सिंधू, तोतापुरी आणि केसरपासून साई सुगंध, अर्का अनमोल ही हापूस आणि जनार्दन पसंत याच्यापासून अर्का अनमोल ही जात संकरित जात बनवलेली आहे। हापूस आणि बेंगमपल्ली याचं क्रॉस करून अर्का पुनीत ही जात बनवली आहे। बेंगनपल्ली आणि हापूस याच्यापासून अर्का अरुणा ही जात बनवलेली आहे। हापूस आणि नीलमपासून अर्का नीलकिरण ही जात बनवलेली आहे आणि रुमानी आणि नीलमपासून मंजिरा ही जात बनवलेली आहे। विशेषमध्ये ह्या मेन पॉईंटवर लक्ष द्या, म्हणजे निरंजन ही जी जात आहे ऑफ सीझन व्हरायटी आहे। म्हणजे ऑफ सीझन व्हरायटी म्हणजे आंब्याचं सीझन नसताना सुद्धा ही निरंजन जातीला आंबे वगैरे लागतात। चोसा ही सगळ्यात गोड आंब्याची जात आहे। चोसा ही सगळ्यात गोड आंब्याची जात आहे। त्याचप्रमाणे हापूस ही जात आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात क्षेत्र आणि उत्पादन हापूस ह्या जातीचं महाराष्ट्रामध्ये उत्पादन आणि क्षेत्र
त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया अभिवृद्धी. आंब्याची लागवड कलमे लावूनच करावी, त्यासाठी कोणकोणती अभिवृद्धी किंवा कोणकोणते कलम वगैरे करू शकतो. काय कोय कलम, मृदुकाष्ट कलम, विनेअर कलम, भेट कलम या पद्धतीचा काय वापर करतात. त्याच्यानंतर हंगाम व लागवडीचे अंतर. लागवड ही पावसाळ्यामध्ये जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये करतात. तसेच बागायती भागात फेब्रुवारी ते मार्च या महिन्यामध्ये करतात आणि 2 झाडामधील अंतर 10 बाय 10 मीटर अंतर ठेवायचं. त्याच्यानंतर मोहर व फळधारणा. नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये काय मोहर येतो आणि फळधारणा एप्रिल ते जून महिन्यामध्ये फळधारणा आंब्याला येते. त्याच्यानंतर कीड व रोग. जे किडी वगैरे आहेत, तुडतुडे, मिजमाशी, पिठा ढेकून, कोळीतील कीड, वाळवी, भिरूड वगैरे ह्या किडे आहेत. त्याच्यानंतर रोग भुरी आणि करपा इत्यादी हे रोग आहेत. आंब्याची विकृती. आंब्यामध्ये ब्लॅक टिप हा बोरांच्या कमतरतेमुळे होतो. त्याचप्रमाणे आंब्यामध्ये झुमकासुद्धा ही सुद्धा एक विकृती आहे. आंब्यातील साका. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे साका तयार होतो. फळ पिकण्याच्या अवस्थेत आंब्यात साका निर्माण होतो. साका म्हणजे आंब्यातील अशा उती ज्या बाजूच्या उतींच्या तुलनेत फिकट रंगाच्या व चवीने आंबटसर असतात. हापूस आंब्यात साकाचा प्रश्न सर्वाधिक निर्माण होतो. फळांची काढणी. 5 वर्षाचे झाल्यानंतर फळे घेण्यास सुरुवात करावी. फळे पूर्णपक्व झाल्यावर देठाजवळ खड्डा तयार होतो. त्यानंतर काय फळांची काढणी वगैरे करायची. त्याच्यानंतर आंब्याचं उत्पादन. आंब्याच्या आर्थिक आयुष्यमान 25 ते 40 असते. जातीनुसार 500 ते 1000 फळे प्रत्येक झाडापासून मिळतात.